नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या कॉलेजच्या दिवसातली आहे. मी शिक्षणासाठी शहरात गेलो होतो आणि तिथे एका इमारतीत भाड्याने रूम घेतली होती. माझ्या घराच्या अगदी समोरच्या रूममध्ये एक जोडपं राहायचं. अमोलदादा आणि त्यांची पत्नी स्वाती वहिनी. स्वाती वहिनीबद्दल काय सांगू मित्रांनो, त्या दिसायला इतक्या सुंदर आणि फिट होत्या की त्यांना पाहून कोणालाही वाटायचंच नाही की त्यांचं लग्न होऊन आता 10 वर्ष झाली असतील. त्यांचा बांधा एकदम रेखीव होता आणि त्या नेहमी साडीत सुद्धा खूपच मादक दिसायच्या. वहिनींना स्वतःचा फिटनेसची खूप हौस होती. पण त्यांच्या अगदी उलट होतं अमोलदादा. दादा ऑफिसमधून आले की त्यांना फक्त सोफ्यावर पडायला लागायचं. पण वहिनी मात्र खूपच जिद्दी आणि चुलबुली होत्या. वहिनींचा एकच स्वभाव होता. त्यांना घरात सगळं काही परफेक्ट लागायचं. मग ते घराचं काम असो किंवा दादासोबतचं ते प्रायव्हेट बोलणं किंवा वेळ. वहिनी दादांना खूपच सतवायच्या. मी माझ्या रूममध्ये अभ्यासाला बसलो की पलीकडून वहिनींचे आवाज यायचे. अहो किती वेळ कंटाळा करणार, उठा आता, मला तुमची मदत हवी आहे. दादा म्हणायचे, अगं स्वाती, आज खूपच काम होतं ऑफिसमध्ये, जीव थकलाय माझा. मग वहिनी लाडाने म्हणायच्या, असं कसं चालेल, शरीर थकून कसं चालेल, अजून तर रात्र बाकी आहे ना. त्यांचं हे असं बोलणं ऐकून माझ्या मनात भलतेच विचार येऊ लागले. वहिनी दादांच्या अक्षरशः नवीन नवरदेवासारखं राबवून घ्यायच्या. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारी कडक ऊन असायचं. पण स्वाती वहिनींना दुपारी सुद्धा चैन पडायचा नाही. त्या रूमचं कूलर लावायच्या आणि दरवाजा घट्ट बंद करून घ्यायच्या. मग त्या बंद दाराआडून जे आवाज यायचे ना, त्याने माझ्या अभ्यासाचा पूर्ण बोजवारा उडायचा. वहिनी खूपच नखरेबाज होत्या. कधी कधी त्या मुद्दामून गॅलरीत यायच्या आणि मी अभ्यासाला बसलोय हे बघून साडीचा पदर नीट करत माझ्याकडे बघून एक गोड स्मितहास्य द्यायच्या. त्यांचं ते हसणं काळजाचा ठोका चुकवणारं असायचं. मला वाटायचं की दादा किती नशीबवान आहेत, त्यांना अशी उत्साही बायको मिळाली आहे. पण दादांची अवस्था पाहून मला त्यांची दया यायची. वहिनींच्या हट्टामुळे दादांचा आराम हा शब्द त्यांच्या आयुष्यातून गायबच झाला होता. एकदा काय झालं, दुपारी खूप शांतता होती. मी परीक्षेचा विचार करत बसलो होतो. अचानक वहिनीच्या रूममधून मोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि दादांच्या ओरडण्याचा आवाज देखील आला. वहिनी दादांना म्हणत होत्या, आज तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आज पूर्ण दुपार तुम्हाला माझ्यासाठी द्यावी लागेल. दादा केविलवाण्या आवाजात म्हणत होते, अगं पण कुणीतरी ऐकेल. वहिनी म्हणाल्या, ऐकू दे ना, आपण काही चोरी करत आहोत का, नाही ना. हे ऐकून माझं अभ्यासातलं लक्ष पूर्णपणे उडालं होतं. वहिनी इतक्या आगाऊ होत्या की त्या दादांना मुळीच सोडायच्या नाहीत. कधी कधी रात्रीच्या वेळीसुद्धा त्यांच्या खोलीतून येणारे आवाज मला झोपू देत नसत. वहिनींच्या त्या फिटनेसचा आणि उत्साहाचा परिणाम असा झाला की मी परीक्षेत नापास होऊ लागलो. माझे मित्र मला विचारायचे, काय रे संदीप, अभ्यास सोडून काय करतोस रात्रीचा. मी त्यांना आता काय सांगणार की शेजारच्या वहिनींच्या ॲक्टिव्हिटीमुळे मी माझी एकाग्रता भंग पावत आहे. एके दिवशी मी ठरवलं की वहिनींना प्रत्यक्ष बोलावं. मी त्यांच्या दारावर गेलो तेव्हा वहिनींनी दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांनी एक पातळ साडी नेसली होती आणि त्या खूपच फ्रेश दिसत होत्या. मी म्हणालो, वहिनी, थोडा आवाज कमी केला तर बरं होईल, माझा अभ्यास चालू आहे. वहिनींनी माझ्याकडे बघून एक मिश्किल स्मितहास्य केलं आणि म्हणाल्या, अरे वेड्या, हा तर संसाराचा आवाज आहे. तू अजून लहान आहेस, तुला हे नाही कळणार.
आणि तुला त्रास होतोय तर तू सुद्धा एखादी मुलगी शोधून लग्न करून टाक. मग तुलाही हे आवाज आवडायला लागतील. त्यांचं ते बोलणं ऐकून मी पार लाजून गेलो. वहिनी खरोखरच खूप बिनधास्त होत्या. त्यांच्या त्या वागण्यामुळे माझं तिथे राहणं कठीण झालं होतं. दादांची प्रकृती तर दिवसागणिक खालावत चालली होती. कारण वहिनी त्यांना विश्रांतीच घेऊ देत नव्हती. शेवटी मी विचार केला की जर मला करिअर घडवायचं असेल तर या ठिकाणाहून जायला लागेल. मी बॅग भरली आणि पुन्हा गावची वाट धरली. गावाला गेल्यावर सुद्धा कित्येक दिवस मला वहिनींचा तो फिटनेस, त्यांचं ते लाडीक बोलणं आणि दादांची ती अवस्था आठवत होती. वहिनीसारख्या स्त्रिया आयुष्यात खूप कमी भेटतात, ज्या वयाच्या या टप्प्यावरही इतक्या उत्साही आणि रोमॅन्टिक असतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.